गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा ही माझा चेहरा झोप झालेली नाहीये. आता प्रिशाची एंट्री झालेली आहे गाडीमध्ये. प्रिशा आली, तिची मम्मी आली आणि आता आम्ही चाललेलो आहेत फिरायला आणि हे आहे वाईचा भाग. तर चला आपण आता जाणार आहोत वाईमध्ये. खूप मोठा गणपती आहे म्हणतात, तर ते बघायला. तर चला आम्ही फायनली आलेलो आहेत वाईमध्ये. आणि वाईमध्ये ह्या माझी तरी इच्छा नव्हती मंदिरमध्ये जायची, कारण चतुर्थी दिवशी वडील वारल्यामुळे कुठल्याही मंदिरात जायची इच्छा राहिलेली नाही. तर बघा तरी पण म्हणलं चला ह्यांच्यासाठी आपण जाऊ. ही प्रिशा आणि प्रिशेची मम्मी गॉगल घेत होत्या. तर चला आता मंदिरमध्ये आम्ही गेलोत. इकडं महादेवाचं खूप सुंदर मंदिर आहे म्हणतात हे भाऊ. तर चला आपण मंदिरचं इथं दर्शन घेतलेलं आहे, हे पण बघितलंय आणि पुढच्या ह्याच्यासाठी आपण जाऊया. हे बघा पाऊस किती, खूप इतका पाऊस आहे ना, प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे. आणि अशा पावसात कसं फिरणार. बघा हे आमचं लुक कसं आहे. आणि मला तर थंडी जमत नाही आहे, थंडी खूप वाजते आहे, तरी पण चाललंय. चला कसं होतंय बघूया पुढे. हे बघा प्रिशाला तिथं चष्मा घेतलाय आणि समोर जे आहेत ते यांनी बसलेले आहे, त्यांच्या साईडला ड्रायव्हर आहेत. आणि चला ते पण त्यांचे मित्रच आहेत, ड्रायव्हर नाही आहेत. तर आम्ही सगळं आता चाललेलो आहे, जवळजवळ महाबळेश्वरच्या इथं आलेलो आहेत. आम्हाला असं वाटत नाही एवढं व्यवस्थित फिरता येईल, कारण खूप भरपूर पाऊस आहे. आणि इथं म्हणतात की पावसाळ्यामध्येच खूप बघण्यासारखं असतं आणि स्वर्ग बघितल्यासारखं आहे म्हणतात. तर बघा ही छत्री घेतलेली आहे इथून फलटणवरून. आमच्याकडं म्हणजे आमच्याकडं होती छत्री, पण या दोघांकडे छत्री नव्हती, कसं फिरणार, म्हणून त्या भाऊंकडून छत्री घेतलेली आहे. फलटणमध्ये एक फ्रेंड होते त्यांच्याकडून, तर त्यांनी अशी छत्री दिल्यामुळे यांना हसायला यायलेलं आहे, कारण ती खूप जुन्या जमान्याची छत्री तशी वापरायची लोक. तर बघा फायनली आम्ही आलेलो आहेत महाबळेश्वरमध्ये. आणि बघा ही प्रिशा, प्रिशेचे पप्पा, मम्मी आणि इथं मी आहे. तर हे बघा तुम्हाला कसा नजारा आहे त्या दाखवते. आणि यांनी पण व्हिडिओ काढते. तर आम्ही काही रेनकोट घातले नाहीत, कारण रेनकोट घातला का फोटो व्यवस्थित काढता येत नाही, कुठं रस्त्याने काढा आहे. बघा नजारा बघा किती सुंदर आहे पावसाळ्यात. आणि प्रिशा माझी छत्री घेऊन फिरती, तिला इतकी छत्री आवडायली ना माझी, आणि चाललाय तिचा पण एन्जॉय मस्त. तर हे आहे महाबळेश्वरमध्ये. आणि हे बघा कुठला पॉईंट आहे सांगते तुम्हाला याचं नाव. तर आम्ही केटसमध्ये आलेले आहेत. हे बघा तुम्ही, धुकं आहे, धुकं. पाऊस तर प्रमाणाच्या बाहेरच आहे, पण धुकं पण भरपूर आहे. आणि खूप लोक बघण्यासाठी आहेत, किती आवडीनं आलेले आहेत. हो काही सेल्फी स्टिक वगैरे घेऊन. आमच्याकडं पण आहे, पण आम्ही काय पावसात भिजल्यावर खराब होती म्हणून काढली नाही. नजारा बघा खाली, आता थोडा पाऊस कमी झालाय म्हणून एवढं दिसायले, नाही तर खालचं काही दिसत नव्हतं. आणि तुम्ही पण नक्की व्हिडिओ बघत असाल तर या फिरायला, मस्त मजा करा. पावसाची खूप मजा येते. आणि चाललंय ह्यांचा व्हिडिओ फोटोशूट आणि मी माझं करते आहे. आणि पावसामुळे एवढा जोरात पाऊसला एवढं दाखवता आलं नाही, पण जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करताय. एवढ्या मेहनतीने व्हिडिओ काढलाय, तर नक्की बघा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पावसात मोबाईल पण भिजतो आणि पकडायचं खूप अवघड होतं. तरीसुद्धा मी तुम्हाला वातावरण महाबळेश्वरचं सगळ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवण्यासाठी व्हिडिओ काढलेला आहे. माकडं खूप आहेत. आणि इथं बघा पलीकडं दरी आहे, कशी दरी आहे खूप मोठी. मला तर जवळ जाऊन भीती वाटते बघायची, कारण पाय घसरला काय झालं, पावसाचं वातावरण आहे. आणि तरी हे साईडचं जरी कंपाऊंड असलं तरी पण भीती वाटते. तर बघा हे कसं आहे खाली नजारा बघू शकता तुम्ही. धुकं किती आहे. आणि पावसाळ्यात धुकं मी कधीच बघितलं नव्हतं, फक्त हिवाळ्यामध्ये धुकं बघितलं होतं मी. पहिल्यांदाच पावसाळ्यामध्ये महाबळेश्वरमध्ये धुकं बघते. आणि हे बघा छत्री घेऊन चाललाय व्हिडिओ शूट माझा. इथले लोक दाखवते किती आवडीने इथं लोक फिरायला येतात बघा. 8-8 दिवस मुक्काम करून महाबळेश्वरमध्ये राहतात. तर आमचं काय 2 दिवसाचा प्लॅन आहे. बघा हे दोघं चाललेले आहेत पुढे, प्रतीक्षाताई आणि ह्यांनी. तर चला हे झाडे बघा साईडची. आणि इकडे एक कोणता हत्ती पॉईंट आहे ते बघायला चाललेलो आहेत आम्ही. आणि आतमध्ये आहे 1-2 किलोमीटर, तर चालत चाललोत हत्ती पॉईंटला. आता बघा छत्री आवरायची, डोळ्याचा चष्मा, पुन्हा हे गॉगल, हे कधी बदलायचा, हे कधी. ह्यांचं चाललंय एन्जॉय पाठीमागं. तर आम्ही दोघी चाललेलो आहेत. हे बघा फायनली आम्ही हत्ती पॉईंटला आलेलो आहेत. हत्तीचं आकार आहे पुडी, म्हणून ह्याला हत्ती नाव दिलेलं आहे. तर तिथं बघायची काही हिंमत नाही आहे, पाय घसरला त्या धुक्यामध्ये आहे पुढीतून. तर मी तर काय जाणार नाही आहे बघायला, कारण पाय घसरलं. आणि चप्पल आणलेली आहे मी, बूट आणलाय, पण बूट भिजल्यावर सुकणारच नाही, कारण बारामतीला बी पाऊस आहे म्हणून मी काही शूज घातला नाही, तसंच गाडीत ठेवलाय. तर चला हे असं आहे इथलं. आता तिथलं बघून झालेलं आहे, आता पुढे चाललेलो आहे. खूप जोरात पाऊस चाललेलो आहे. आणि मी खास इथं बघा आलेला आहे पंचगंगा. तर ही 5 नद्यांचा उगम इकडं झालेला आहे म्हणतात.
तर हे बघा इथलं पण तुम्हाला मी दरी दाखवते समोर. आणि इथं महादेवाचं मंदिर आहे, पंचगंगा नाही महादेवाचं आहे, सॉरी पंचगंगा दुसरा आहे. तर इथं जी दरी आहे ना, हे बघा पलीकडं कसं आहे. आणि कधीही साईडचं जे आहे ना ते निसटू शकते पावसाने, त्यामुळं जवळ जायचं तर मी हिंमत करत नाही, लांबनं दाखवते. कारण पाय घसर, कारण बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत मी पाय घसरून पडलेले लोक, त्यामुळं साईडनं दाखवते तुम्हाला मी कसं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीचं हे दरी आहे, पाणी तिथं चाललंय खाली वरचं सगळं. आणि कोणाची तर छत्री पण पडलेली आहे तिथं, तरीसुद्धा ती छत्री आणायला गेले नाहीत, अलीकडं आहे तरीसुद्धा. कारण असा पाऊस आणि अशी हवा आहे ना प्रमाणाच्या बाहेर, डोक्याच्या केसाची पिनासुद्धा गळून पडायला इतकी तर हवा आहे. आणि हे बघा खाली तुम्हाला दिसत असेल पाणी वाहतंय पावसाचं, खूप पाऊस, भरपूर पाऊस प्रमाणाच्या बाहेर. ती छत्री बघा, कोणाची ती छत्री पडली, अलीकडे जाऊन चालत जायला रस्ता आहे पण आणायला गेले नाहीत. हे मंदिर बघा खूप जुनं मंदिर आहे आणि आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे. आता खूप जुनं असल्यामुळे थोडंफार तर गळणार. हे बघा बाहेरनं असं आहे, तर आतमधून बघून झालेलं आहे, मध्ये व्हिडिओ शूट करू देत नाही आहेत, बंदी आहे, त्यामुळे आपण काढलं नाही. चला आता आपण चाललेलो आहे दुसरं मंदिर बघायला, आणि आता जाणार आहे ते पंचगंगा मंदिर. इथे पण मोबाईलला परमिशन नव्हती आतमध्ये, तरी पण हो काही गुपचूप काढले मी. इथं पण हे 5 नद्यांचा संगम झाला, त्याचं पाणी पडते आणि हे पलीकडं पण पडते. आणि हे बाहेरनं हे असं दिसतंय. तर चला हे पंचगंगा मंदिरच्या वरती एक दत्त मंदिर आहे म्हणतात, ते बघायला जाऊया. इथनं वर आपण चाललेलो आहेत. आणि आता चढायला तर खूप मोठ्या मोठ्या अशा पायऱ्या आहेत. आणि आता दम पण भरलाय, हिंमत पण नाही आहे तेवढी, पाऊस पण येते बघा. तर फायनली आम्ही वरती आलेलो आहे, तिने वरनं हो का हे पंचगंगाचं मंदिर असं दिसतंय. आणि साईडचा एरिया, आणि इथून पण पायऱ्या उंच आहेत हो का ह्या. वर दत्त मंदिर आहे. तर मी तर वरती जाणार नाही, इथंच थांबणार आहे. ज्यांना जायचे ते जातील, दर्शन घेऊन येतील. हे बघा अशी झाडी आहे, असं मंदिर आहे पंचगंगाचं, तुम्हाला हे दाखवते मी. आणि नक्की खरंच व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते. हे बघा पायऱ्या, ह्यांनी शूट चाललंय ह्यांचं पण. आणि बघा हे पलीकडं दरीन कसं दुःख दिसतंय. आणि खूप पाऊस आहे प्रमाणाच्या बाहेर. हे पंचगंगा नदीमध्ये कुठून पाणी येतं हे कोणाला माहीत नाहीये. आणि ही त्याच्या समोरचा एरिया आहे, आय लव्ह महाबळेश्वर. पंचगंगा नदीच्या समोर 5 नद्यांचा संगम झालेला आहे. आणि कुठनं पाणी येतं इथे पडते कोणालाही माहिती नाही. इथं आमची ही गाडी उभा केलेली आहे, प्रिशा आहे बाहेर. मी चला म्हटलं थोडंसं शूट करावं इथं, कारण खूप धुकं आहे, इतकं नुसतं धुकं पळायले. पाऊस नाही आता सध्या, बंद झालाय. तर चला फ्रेंड्स, खूप छान आहे, तुम्ही पण नक्की या फिरायला पावसामध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आय लव्ह महाबळेश्वर. चला तर आता बाय बाय.